दिनांक 3/1/2012 परभणी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्याय अंतर्गत नारद भक्ती सूत्रावर भक्ती या विषयावर ते आपण सविस्तर वर्णन करीत आहोत. एक श्लोक येतो 10वा नारद भक्ती सूत्रामधला, त्यावर काही निरूपण झालंय आणि बरंचसं करायचं आहे. अन्याश्रयानां त्यागो अनन्यता, 10वा श्लोक, 10वं सूत्र. अन्याश्रयानां त्यागो अनन्यता, त्याचा अर्थ आहे आपल्या प्रियतम भगवंताला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग, यालाच अनन्यता म्हणतात. अनन्यता, अनन्य भाव. अनन्यता म्हणजे अन्य नाही, भगवंताशिवाय त्याला सोडून दुसऱ्या कशाविषयी देखील प्रीती नाही, कोणाचा आश्रयावर आम्ही अवलंबून नाहीत. फक्त भगवंत माझा, भगवंताचाच आश्रय आहे, कोणी माझं नाही. आणि असेल तर आपण प्रेम करू त्यांच्यावर, ते पण आपल्यावर आपण कोणाचे आश्रित नाहीत. आणि जर एखाद्याचं आश्रित तुम्ही झाले तर भगवान सोडून देतो. भगवंताला पूर्ण समर्पण पाहिजे, अनन्य भाव पाहिजे, दुसरं कोणी नाही. ह्या विषयावर ते आपण पाहू. प्रियतमात अनन्यता पाहिजे. थोडा भाग झालेला आहे, पण एक उजळणी, एकच वाचावा, दोन नाही. भक्तीमध्ये ज्ञानयोगापर्यंत भक्त आणि भगवान हा भाव शिल्लक असतो, अहम हा भाव शिल्लक असतो. आणि पुढे भक्तीमध्ये भक्त वाचवू नये आणि फक्त भगवान वाचावा हा भाव आहे. एक तर परमात्मा वाचावा किंवा तुम्ही राहावेत, दोन्हीपैकी एक. हा अनन्य भाव आहे. अनन्य भाव, अनन्य शरणागती, अनन्यता एकच प्रकार आहे. त्याचा अर्थ आहे एकच वाचावा. कबीरदासजींचं मी हे दिलं होतं, प्रेम गलिया तिसा करी तामे दोन समाय. दोन माणसं त्या गल्लीमध्ये प्रेमाच्या राहू शकत नाही, एक वाचेल, दोन नाही. त्याचा अर्थ आहे एकच वाचावा. फक्त भगवान होतो व किंवा भगवान भक्त होतो. तुम्ही संपले तर भगवान तुमच्यामध्ये उतरतो आणि तुमची भक्ती करतो. भगवान भक्त होतो आणि तुम्ही भगवान होतात. शेवटची स्थिती. आणि रामकृष्णांचं उदाहरण मी दिलं होतं की रामकृष्ण परमहंस भोजन आधी टेस्ट घेत, चांगला माल असेल तर अर्पण करायचे देवीला. चांगलं काही टेस्टी असेल तर, ज्याच्यात मीठ कमी आहे, करपलेलं आहे, ते नैवेद्यच दाखवायचं नाही, टेस्ट करून दाखवायचे. कधी कधी रामकृष्ण रूप मंदिरात नाचत व कधी कधी पूजाच नसायची, हे मी सांगितलेलं आहे. ते म्हणाले जेव्हा होईल तेव्हा होईल, बंधन नाही. त्याने सांगितलं पूजा कर, तो बोलावतो त्यावेळेस मी करेल, तो बोलवत नाही मी करणार नाही. मी उरतो त्यावेळेस तो नसतो आणि तो उरतो त्यावेळेस मी नसतो. असा एकात्म भाव, अनन्य भाव रामकृष्णांचा होता. का करत नाही? मी जागा नसतो त्यावेळेस तो असतो, कोण पूजा करणार? मी देहभान विरहित होतो. आणि ज्यावेळेस भगवान जागा असतो, देवी जगदंबा जागी असते, त्यावेळेस मी जागा नसतो, कशी पूजा करू? तो बोलतो त्याच वेळेस मी करतो. अनन्य भावामध्ये प्रेमी प्रेमिका भक्त भगवान संपतात, उरत नाहीत. एक नवीन सत्याचा आविर्भाव होतो. दोन्ही संपले. भक्त आणि भगवान द्वैत भाषा आहे आणि भक्ती अद्वैत आहे.
प्रियतमामध्ये अनन्यता व प्रतिकूल विषयात उदासीनता पाहिजे, त्याला निरोध म्हणतात. प्रियतमामध्ये अनन्यता, अनन्य भाव सांगितलं मी अर्थ. आणि प्रतिकूल विषयात उदासीनता म्हणजे भोगायचंय पण इंटरेस्ट नाही, अटॅचमेंट नाही, लक्षात घ्या, आसक्ती नाही. म्हणजे जेवण आहे, शरीर धर्म आहे म्हणून जेवायचंय. अनन्य भाव भगवंत आहे, अनन्य भाव जेवण नाही आहे, लक्षात घ्या. प्रतिकूल विषयात उदासीनता, त्याला निरोध म्हणतात. ज्याने एकतानता साधली सो संसाराप्रती उदासीन वाहतो. संसार सोडावा लागत नाही, सुटून जातो, व्यर्थ वाटतो, नाटक भावाने करतो. प्रियतमाला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग म्हणजे अनन्यता. प्रेमाने भरून जा, वाहून जा, दुसऱ्या प्रती लगाव राहत नाही, सर्व आसक्ती प्रभूप्रती समर्पित म्हणजे अनन्यता. हा भाग झालाय रेफरन्स म्हणून थोडं घेतलंय, कारण हा विषय पुढे देणार आहे मी. तुम्ही मंदिरात आहात, त्याला पाहायला मंदिरात जाण्याची गरज नाही, स्वतःमध्ये बुडून जा. तुम्ही बुडाले की तो मिळेल. एक असं म्हटलंय की देवाने माणूस निर्माण केला, कथा आहे. आणि माणूस निर्माण केल्यानंतर एक सभा घेतली. अरे म्हणले चालाक माणूस निर्माण झालाय, हा 420 केव्हाही करेल, बदमाशी केव्हाही करेल. म्हणून त्यांनी एक प्रपोजल ठेवलं सर्वांच्या समोर. ते प्रपोजल असं की ऋषीमुनींच्या समोर, तिथे ऋषीमुनी आले. म्हणले असा भाग सांगा की यांनी मला सहजपणे शोधू नये, माणसाने मी सहज यांना सापडू नये, नाहीतर हे पाताळात मी असलो तरी शोधून काढतील माणसं, आणि मी लवकर सापडू नये असं एक सांगा. सगळं सभा झाली, हे झालं. मग सांगितलं एकच गोष्ट आहे भगवंता. म्हणे काय? तर म्हणे बाहेर तुम्ही कुठेही राहा, तुम्हाला शोधेल, म्हणून तुम्ही त्याच्या हृदयात जाऊन बसा. तो जातच नाही हृदयाकडे स्वतःच्या, तो बाहेरच पाहिल. भगवंत म्हणले अरे छान आयडिया आहे. आणि मग भगवंतानी आत गेले आणि बाहेर नाही, म्हणून आता तो मंदिरात शोधतो, मस्जिदीत शोधतो, गुरुद्वाऱ्यात शोधतो, इतर ठिकाणी शोधतो, निसर्गात शोधतो. भगवंता आत जाऊन बसलेला आहे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातच भगवंत राहिला, हृदयातच उपाशी. मीरा के प्रभू मीराही म्हणते काशी आणि मथुरा कुठे? हा बाहेर शोधेल. आजही माणसं युगायुगापासून बाहेर शोधतायत त्याला, वस्तूमध्ये विषय कुठेही शोधतायत, आतच शोधत नाही. तो आत जाऊन शांत बसलेला आहे. आणि आत जायला कठीण आहे, साधना लागते, तिथे तो घाबरतो. म्हणून जाण्याची गरज नाही, स्वतःमध्ये बुडून जा, त्यांना तो मिळेल. त्यासाठी सर्वांचा अन्याचा आश्रय, धनाचा, स्त्रीचा, रूपाचा, सत्तेचा, मित्र, संगीत, संगती, साथी, परिवार, पती, पत्नीचा आश्रय सोडावा लागेल. त्यांच्या भरोशा सोडावा लागेल. म्हणजे पत्नी सोडून द्यायची बाप असं अर्थ घेऊ नका. आश्रय म्हणजे त्यांच्या भरोशावर राहू नका, केवळ भगवंताच्या भरोशावर राहा. त्याच्या भरोशावर आलात, त्यांनी निर्माण केलंय, त्याचा भरोसा प्रत्येक क्षणाला ठेवा. म्हणून द्रौपदीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. आता पुन्हा नको की शेवटी पदर दातात धरला. भीष्माचार्य वाचवीत नाहीत, पती वाचवीत नाहीत, द्रोणाचार्य नाही, कृपाचार्य नाही, बाकीची सगळी मंडळी नाही, धृतराष्ट्र नाही, ती टाहो फोडते, पण तरी तिने पदर धरला. दातात पदर धरला की भगवंत गप्प बसले. दाताचा आश्रय घेतला का? याला म्हणतात अनन्यता, फुल सरेंडर, होल सरेंडर, होल्ली सरेंडर, पूर्ण सरेंडर. ते सुरक्षा देणारी साधने आहेत. पती, पत्नी, बाप हे सुरक्षा आपण
आपल्याला प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, त्यांचं सुरक्षा देणारी साधन आहेत, ते आश्रय देणारी नाहीत. अरे वेळ आल्यानंतर सगळे सोडून जातात, कोणी वाचवीत नाही, कोणी वाचवीत नाही. पैसा नाही, धन नाही, धान्य नाही, सगळे पाहतात, बस चाललाय वर, जाऊ द्या. ज्यामध्ये आपण अडकतो त्यांना सोडले तर अनेक जन्मापासून शोध घेत आहोत ते मिळेल. आणि त्यांना धरलंय म्हणून हजारो जन्म झाले, आपण भगवंताला धरलेलं नाही, कारण यांना धरलंय. प्रत्येक जन्मात आपण इतर लोकांना धरलंय आणि त्याच्यामध्ये पाहतोय भगवान आत आहे. जन्मोजन्मी आम्ही हेच केलं. आणि यांना जर सोडलं यांचा आश्रय, तर तुमचा आश्रय द्या, त्यांचं सुरक्षा आहेत. ते भाकरी कोण घालील म्हणून बायको केली, सगळं असंच घर बांधलं, आपल्याला ऊन पाऊस लागू नये, हे संरक्षण देणारी सुरक्षा देणारी साधन आहेत, आश्रय नाही. आता पुढचं घेतो. अनन्यता आणि अद्वैत तसे एकच आहेत. अनन्यता आणि अद्वैत, अद्वैत आणि अनन्यता एकच आहे बरं का दोघांमध्ये. अनन्य भावामध्येही अनन्य शरणागतीमध्ये एकच उरतोय आणि अद्वैतामध्ये एकच उरतोय. अद्वैत म्हणजे ज्ञान योगामध्ये भक्तीच्या अलीकडे एक अद्वैत भाव आहे. द्वैत म्हणजे भक्त आणि भगवान दोन भाग झाले. अद्वैत म्हणजे एकच राहील. पण दोघांमध्ये थोडासा डिफरन्स असा आहे, सगुण अद्वैतामध्ये आपण शिल्लक असतो, भगवान नसतो, एक उरतो. पण जाणीव आहे, नेणिवेत गेलेलो नाही आहेत, जाणीव शिल्लक आहे. जाणीव म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःचं अस्तित्व शिल्लक आहे, भगवंताचं नाही. एक व्हॅक्यूम आहे, एक शून्य आहे, महाशून्य दिसतं. आतमध्ये एक मोठी गुहा, मोठं रहस्यमयी भांडार दिसतं. बस घाबरतो माणूस जायला. अद्वैत स्थिती. पण स्वाद भिन्नता आहे याच्यामध्ये. अद्वैतात तिथे भीती आहे थोडी. तुम्ही जर खरे समाधी ध्यानामध्ये गेले, पहिली समाधी जर लागली ध्यानानंतर, भीती वाटते. मन संपलेलं असतं, जाणीव शिल्लक आहे, बाह्य भाग संपला आहे, बाह्य जीवनातला कुठलाही विचार शिल्लक नसेल, सगळं क्लीन माइंड होतं, थॉटलेस स्थिती होते. विचार नाही, कल्पना नाही, कुठल्याही भावना नाही, बाह्य भाग कुठलाच नाही. आणि आतमध्ये गेल्यानंतर इतकं गहन रहस्यमय दिसतं, बापरे काय पुढे काही माहिती नाही. जसं ब्रह्मदेव हजारो वर्ष खाली गेले असं म्हटलंय. कोण आहे? हजारो वर्ष खाली आले तरी काही पत्ता लागला नाही, परत वर गेले आणि कमळात जाऊन बसले. असं रहस्यमयी भांडार आहे. एकच आपण शिल्लक असतो, भगवान दिसतच नाही. त्या मोठ्या महाभयंकर गहन गुहेत गेल्यानंतर. पण स्वाद भिन्नता आहे. इकडे अनन्य भाव म्हणजे शरणागती आहे, पूर्ण शरण, भगवंतामध्ये बुडून जायचं आणि भगवंत रूप व्हायचं. पाण्यामध्ये एक गौतमी नदीच्या किनाऱ्यावर ते गौतम ऋषीचा आश्रम होता. गौतम ऋषी माहिती आहे तुम्हाला, अहिल्या, गौतमी नदीच्या किनाऱ्यावर गौतम ऋषीचा आश्रम. आणि तिथे नंदन नावाचा त्यांचा पटशिष्य होता. हुशार, परिपूर्ण असा, पण बाकीचे जळत होते. मग त्या युगायुगापासून हे जळणं चालू आहे. आणि गौतमांची कृपा नंदनवर होती. आणि एकदा नंदनला जाहीर केलं त्यांनी की हे पहा, तुम्हाला कुठली अडचण आली, की जसं सुजाता अनिताला आम्ही दिलाय अधिकार, कीर्तीला अडचण आली यांना विचारा, आणि नाही जमेल तर आम्ही आहोत. तर नंदनला विचारा. जळालेला एक
फ्रेंड होता, म्हणजे गुरुबंधू, शिष्य. त्याने सगळ्याच्या समक्ष प्रश्न विचारला. नंदन, भगवंतावर आमचा विश्वास आहे, ठीक आहे, पण तो दिसत नाही, म्हणून आहे की नाही शंका येते. वस्तूमध्ये भगवान नाही म्हणतात, कणाकणात भगवान आहे म्हणतात, सगळीकडे भगवान आहे म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, वर्णन सगळं आम्ही पाहिलंय, पण दिसत नाही. आणि मग असल्याचं कसं काय आम्ही समजावं? तो आहे. त्याला वाटलं बेरका प्रश्न विचारलाय, आता काय सांगेल. नंदन उठला, फार छान प्रश्न विचारला म्हणलं. त्याने एक लिंबू आणलं, लिंबू त्याला कापलं, पाणी मागवलं, लिंबू दाखवलं, म्हणे याच्यात रस आहे. सगळे म्हणले आहे आहे. त्याने ते लिंबू ग्लासामध्ये पिळलं. आता ते मिक्स झालं. म्हणले रस तुमच्यासमोर टाकला ना? हो. आता रस आणि पाणी दिसतं का दोन वेगळं? म्हणले नाही, एक रूप झालं. बस, भगवान वस्तूमध्ये असाच एक रूप झालाय. त्याचं चेतना प्रत्येकाच्यात जाऊन इतकी मिक्स झाली की ती वस्तू दिसते, पण हा दिसत नाही. सगळेजण म्हणाले वा वा. तोही तारीफ करायला लागला नंतर, जो जळाला होता. काय म्हटलं? स्वाद भिन्नता आहे, अनन्यता शब्दात रस आहे, अद्वैता रसहीनता आहे. अद्वैत म्हणजे प्रेम नाही, पण ध्यान आहे, समाधिबोध आहे. एक प्रकारे विरान जंगल आहे. अद्वैत स्थिती म्हणजे ज्ञानयोग विरान जंगल आहे, पण तिथे बगीचा नाही, सुंदर फुलं नाहीत, झरणे नाहीत, हारणं नाहीत, काही नाही. भक्ती म्हणजे असा फुलोरा आहे, नंदनवन आहे. आणि इकडे वाळवंट आहे. असं अनन्यता शब्दातच रस आहे. मी भगवंतामध्ये प्रवेश करतोय, किती मजा असेल, किती आनंद वाटेल. पण स्वाद भिन्नता आहे, याच्या टेस्ट आहे. भगवंताचा ब्रह्मरस पितोय. अनन्यता शब्दात रस आहे, अद्वैत रसहीनता आहे, रस नाही. अद्वैत तर्काचा भाग आहे, पण अनन्य भाव प्रेमाचा शब्द आहे. याच्यात प्रेम उसळी मारतं आणि त्याच्यामध्ये तर्क उसळी मारतो. काही दिसत जरी नसेल तर नक्की भगवान आहे. आपल्याला इथपर्यंत कोणी आणलं? तर्क आहे. महाशून्याचा डोह दिसतोय, पण कोणी आणलं? अद्वैत म्हणेल दोन नाही राहिले. अनन्यता नृत्यातून, गीतातून प्रगट होईल. प्रेम गीतातून, नृत्यातून प्रगट होतं. गीत आणि नृत्य प्रसवतं. आणि म्हणून प्रेम वाढण्याकरिता भजन दिलंय, पूजन दिलंय, पूजा दिली, दगडाचा देव दिला किंवा कागदाचा देव दिला. प्रेम वाढी करता ही साधनं दिली.